शोभा बघ, माझ्या आजीला आपण लगीन केलेलं काय माहित नाही. ती जरा डेंजर आहे आणि कडक आहे, त्यामुळे तिच्या पुढे जरा बेता नाही. अरे तिच्या पुढची आहे मी, ती शेर आहे तर मी 14 शेर आहे. म्हातारीला धरून घरा फिरवून आपटीन. अगं जरा बेताने, म्हातारी आहे ती. चल. आजे मी लगीन केलं. अरे कुत्रे तुला घातल्या डबरे तुला मला का नेलंय? अगं आजी जरा गडबडी झालं लगीन, त्यामुळे तुला नेलं नाही. बरं ऐक की, दादाच माप ठेव आणि माप ओढून तुझ्या नाचुनाला घरात घे. घेते घरात पण या ठमक खेळलेलं नाव घ्यायला लाव. ए म्हातारे सरक बाजूला, मी नाही घेत नाव. डुचके नाव घेणं तर घरात घेणार नाही. अगं घे की नाव, म्हातारी घरात घ्यायची नाही, लई खडूस आहे. बर घेते. बांधत होते घर, घराला बसवली खिडकी. वैभवरावांचं नाव घेते, माझ्या आज सासू आहे दात पडकी. अगं टवळे माझी चेष्टा करतेची. थांब मी पण एक नाव घेते. घे म्हातारे. लहानपणी जायचे मी खेळायला, आमच्या यांचं नाव घेते. या नाचून नेहली जाळायला. म्हातारे थेरडे थांब, मी पण एक नाव घेते. घे लावत होते कुंकू, त्यात पडला मोती. वैभवरावांचं नाव घेते, ह्या म्हातारीच्या नाकात होतली 4-5 तपकीरची पोती. अगं सटवे थांब अजून एक नाव घेते. घे म्हातारे घे. बाटलीत बाटली सोडायची, ही नाचून आहे लय 12 बोडायची. हो मला नाही थांबायचं इथं, ही म्हातारी लय बाद आहे. सरका जाऊ द्या मला. अगं असं करू नको गे, अगं थांब की. अगं अरे म्हातारी अगं गेली ती. म्हातारी अगं गेली सोडून ती मला. जा दे गेली तर दुसरं लगीन करू. अगं दुसरं लगीन करू कुठं? आता 32 वय झालंय माझं, वळ सोडायचं टाइम झालंय मला. दुसरं लगीन करू कुठे? आज माग बुडवून चांगली सोन्यासारखी पुरगी होती. वक्तही बदलते, पलटी मारलीस म्हातारी. आलो घेऊन तिला. शोभा अगं थांब की शोभा, तुझ्याशिवाय घराला शोभा नाही. हो मी नाही जावा. अगं चल की, तुझ्या पाया पडतो, चल की. बरं येते, पण त्या म्हातारी संग एक शब्द सुद्धा बोलणार नाही मी. राहू दे बोल नको, चल. अजय आलो हिला घेऊन. पुरी हे वैब्यालाही बरोबर येत आहे, त्याच्या नादा लागू नको. चल तुला मी भाजी करून घालते. चालतंय चला आजी ग माझी शाण्या ठेव. चला तिकडे. ह्या माणसांची जातच लय बाद गोड्याची असते बघा. तुम्ही मस्तपैकी माझ्यासाठी भजी करा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. मग आपण 2 जण बसून मस्तपैकी मिसरी घासू. चला. घासा मिसऱ्या घासा, भजी तळा आणि राहिलेला तेलात मला पण तळा. अय विष्णू बाबा, बायकोला फिरायला घेऊन जाणार आहे, तुझी गाडी दिकी. हा चड्डी आहे ना बाबा, एकच चड्डी आहे माझ्याकडे. चड्डी नव गाडी. साडी बायकोला विचारा पाहिजे रे, मी कशी देऊ तिची साडी? अरे साडी नव, गाडी पाहिजे गाडी ए, अरे पेट्रोल नाही रे गाडीत. काय पत्त्याची पानं नाही की माया. अरे बरं राहू दे, पैसे दे मला, पैसे. अरे तोच मला पैसे दे, पेट्रोल नाही काय. बाबा एक काम करूया मग आपण, तुझ्याकडे पण पैसे नाही द्या नाही. हा. एक काम करूया, चोरी करूया आपण, चोरी. हा चालतंय की बाबा, कुणाला सांगू नको, हळू बोल. बरं चालतंय, चोरी करूया. ए 2 बिस्किटचं पुढे दे रे. अरे हळू बोल की जरा. हो काका, यो बाहेर आहे, त्यामुळे याला वाटतंय सगळीच बाहेर आहे, त्यामुळे मोठ्यानं बोलतोय. हा मग असं दे. वैब्या तू याला बोलल्यात गुत्तू, तर मी इथल्या भरण्यात चोरतो. अरे फुकणीच्या बघण्यात आईला याला कसं कळलं? बहुतेक वैब्या सांगून पाहायला. वैब्या थांब. फुकणीच्या वैब्या, त्या दुकानदाराला कशाला सांगितलंस मी भरण्यात चोरते म्हणून? अरे उंडकीच्या, तूच मोठ्यानं ओरडलास. दुकानदाराला बोलण्यात गुतीव तोवर भरण्यात चोरतो, ते ऐकलं त्यानं. अरे असं झालं मी. होय जाऊ दे, माझ्याकडे 30 रुपये ती. चल व्हेज राईस खाऊया. चल खाऊया म्हणलं. ओ इकडे या. कसला राईस केलायचा? राईस मध्ये बघा खडा आहे ती, जरा बघून राईस करत जावा की. सॉरी दादा, अहो काय दादा, सॉरी जरा बघून करत जावा की. या राईसचं पैसे देऊ नका, हे राईस तुमच्यासाठी फुकट. बरोबर. अरे भावा, पलीकडच्या टेबलवर आहेत का नाही, त्यांच्या राईस मध्ये खडा लागला, त्यामुळे दुकानदारानं त्यासनी फुकट मध्ये राईस दिला. काय सांगतोस? होय, एक काम करूया, आपल्या राईस मध्ये पण खडा लागला असं सांगूया. तू बाहेरनं जाऊन खडा आण ह्यात टाक, म्हणजे आपल्याला पण फुकट मध्ये राईस मिळेल. बर बाबा. थांब आलो दुकानदाराला सांगून. ओ दुकानदार, कसला राईस दिला, खडा लागला राईस मध्ये. बघू. चला जाऊ, कसला राईस देते ती. या ही बघा. खड्यामुळे दात पडलाय माझा. फुकट राईस पाहिजे आम्हाला. पिंटे दांडकांड रे. आता देतो म्हणला का नाही फुकट? अरे फुकडी एवढा मोठा कशाला खडा आणलायस? ह्याच्यापेक्षा
जाताय का अरे त्या तुझ्या नादाला लागली की मार खायला लागते बाबा मी जातो जा जा बुरट्या आईला मलाच काहीतरी केलं पाहिजे आता सरळ बँकेवरच दरोड टाकतो मोठा हात मारतो थांब चुकायच्या सुट्टी नाही तुला बुरट्या थांब नाही तर गुळी घालीन थांब नाही तर गुळीच घालीन साहेब नुसतं बोलताय कशाला घाला त्याच्या डोंगणात गोळी अरे घातली असती पण ही खरोखरची बंदूक नव चुकून माझ्या बारके पोराची बंदूक घेऊन आली अवघड आहे तुमचं ही जरा दांडक घाला त्याच्या डोंगणात नाहीतर तुमच्या डोंगणात घालीन अरे अरे बुरट्या काय पण म्हणतो तुझी थांब थांब ए पोरा आमच्या घरात काय करतोयस रे अहो काका थांबा 2 मिनिटं पोलीस मागे लागली ती अरे बुरट्या धाऱ्याला अरे बुरट्या थांब कुठं पळतोयस थांब 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 सुकायच्या अरे सोट्या कुठं अडवायचं पाऊस चोरली ती तुझ्याकडे परत बघतो थांब साहेब सोडा नुसता सोडा नको 90 पण पाहिजे हो साहेब 90 सोडा रात्री आता त्याची फोडा नाहीतर मोठं साहेब लावतील आपल्याला घोड्या सारखं का माकडा कुठं माहिती चल पोलीस स्टेशनला साहेब ऐका की चोरी केलेल्या पैसे निम्म निम्म वाटून घेऊया की अरे माकडा तुला पकडल्यामुळे माझं प्रमोशन होणार आहे मोठ्या साहेबाला फोन करून सांगतो हॅलो साहेब चोराला पकडलंय 10 मिनिटात घेऊन येतो साहेब सोडा अरे माकडा नाही सोडणार चल ग अहो मी पादरे हवालदार आहे अरे पादरे तू इथे कसं काय आलास अहो साहेब तुम्ही फोनवर बोलत होता तेव्हा तो माझी मारून आपलं मला मारून पळून गेला अरे माकडा बघतोस काय धर त्याला थांब थांब बुरट्या टिंग टॉंग कृपया आपले सामान आपल्या जवळच ठेवा चोरीला जाण्याची दाट शक्यता असते बॅग जवळ ठेवतो बाबांनो मोबाईल खिशात ठेवतो पहिला इथं विचारूया ओ दादा ह्याला कुठं बघितलंय सांगा ह्याला पकडून देणारच 10,000 रुपये बक्षीस आहे नाही हो नाही काय चल तिथं विचारूया बॅग कुठे गेली बॅग कोणी चोरून नेली आय नाही वाटतं मला वाटलं बॅग कोणी चोरून नेली का काय बायकोला फोन करून सांगतो थोड्या वेळात घालला येते म्हणून बॅग कुठे गेली माझी आईला बॅग कुठे काढून नेली आईला बॅग कुठे गेली माझी बॅग कुठे आईला बॅग कुठे नेली आईच्या गावात कोणी चोरली ओ दादा माझी कोणतरी पॅन्ट काढून नेली आता तुम्ही बघितलं का त्याला अरे फुकणीच्या तुझी पॅन्ट तर नेल्या माझी अंडर पॅन्ट मी काढून नेल्या सकाळपर्यंत झाडात पाणी लावून फिरायलो इथं वा माझ्यापेक्षा वाईट अवस्था आहे तुमची हो दादा इथं काय लागलंय फुकणीच्या पाणी भरलं. हवालदार पादरे पादलो साहेब अरे माकडा तुला पाद म्हटलं नाही तुझं आडनाव घेतलं हवालदार पादरे बर बर हो साहेब ह्याला बघितलाय मी हा कुठे बघितलायस सांगतो पण मला लय काय का खाया घेऊन द्यायला लागणार बघा ए नाही गावलो देतो तुला काय पाहिजे ते खायला साहेब आत्ताच द्या ह्याला खायला ह्याला पकडून जे आपल्याला शासनात 10,000 रुपये मिळणार आहेत का नाही ती दोघात वाटून घेऊया अरे पादरे तुला नुसता मी पादरा समजत होतो तू तर हागरा निघलास की आपलं हुशार निघलास की चल देतो तुला काय पाहिजे ते खायला या चला अरे कुठं आहे रे इकडे इकडं हा चल. पापड्या खातोय टकला चोर दाखवायला गाडीच्या टाकीवर बसला टकला हो टकला पापड्या खातोय टकला चोर दाखवायला गाडीच्या टाकीवर बसला टकला चल काम धाम चालू अरे माकडा पा खाया सोपलं की कुठं बघितलंस तू त्याला थांबा थांबा साहेब गाडी तिला इथनं चालत जाऊया हवालदार हे त्या चोराला दावलं की तुम्ही पळत जाऊन त्या चोराला धरा हा? पाय धरा पाय आणि उलट पाडा बरोबर चला 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 या इकडे साहेब जाऊ तो आयला हे त्याला कोंडून घातलाय वाटतं
कुठून घातले नाही साहेब? अरे मग कुठं बघितलायस त्याला? हो काय इथं बघितला साहेब? टकल्याला चोपला टकल्याला चोपला फुकणीच्या आमचा फुकट टाइम वाया घालवतोयस. टकल्याला चोपला टकल्याला चोपला आईला अवघड झालंय सगळं. एकटा जीव सदाशिव. मी तुझी पॅन्ट नेऊ. हवालदार पादरे. अरे माकडा आडनाव घेतलं पादरे म्हटलं की ढुंगांवर करतोयस मागणं ते ब्रिज मारीन. तसं पण मला आलतच पावट खाल्या ती परत बघू. पादरे त्या चोराचं पोस्टर चिटकून चपली ती. आता आपल्याला फोनवरचा फोटो दाखवूनच त्या चोराचा शोध घेतला पाहिजे. बर बर चला. ठीक आहे ये. अरे चालू होतं का नाही? ए थांब याला विचारूया. हे जरा विचारा. ए ह्याला कुठं बघितलंयस का? ह्यो तर अरे कुठं आहे? अरे उलटा गेला आपला मोबाईल घेऊन. आईच्या गावात. साहेब हुडका लवकर कुठं गेलाय ती? हा चल चल लवकर. हो साहेब ही गाडी जवळ थांबा नाही गाडी पण चोरीला जाईल. नाही तर मी उडकतो. बरोबर. साहेब नाही गावला कुठं? बर पुढे बघूया चल. चला. अरे गाडी कुठे गेली? आईला गाडी पण चोरली वाटतं. साहेब तुम्ही उभा राहून काय झोपा काढत होता काय? गप तू चल लवकर. चला. चल आता चालत. आईला कुणी पळवली असेल माझी पैशाची बॅग. गावला पाहिजे तोडतोच त्याला. मस्तपैकी बॅगेतलं पैसे घेणार आणि हौसाबाईला सारा गोवा फिरवून आणणार. म्हाताऱ्या तू चोरली अशी माझी पैशाची बॅग आणि पॅन्ट आणि किती लवकर. देणार नाही. मामा द्या की मला पैशाची गरज आहे. द्या की मामा. इकडे इकडे फकणीच्या मला मारतोशी. म्हाताऱ्या द्या लवकर पैशाची बॅग आणि पॅन्ट तर लय मारेन. देणार नाही. आयला लय दमवलं ते ना आज. फुकणीचा गावाला पाहिजे नुसता. ओ साहेब सॉरी बरं का. अरे केव्हा जायचं फुकणीचा? धार त्याला. थांब बुरट्या. साहेब सोडा. हवालदार ह्याला उचलून लय भुका लागले त्या. आमच्या घरला जाऊया जीवया आणि मग जाऊया पोलीस स्टेशनला. बर बर चला चला. हवालदार ह्याचं तोंड बांधलं म्हणून बरं झालं नाहीतर याला गाव गोळा केला असतं. अरे गापटे. या हवालदार या. ठेवायचं. काय आणलंच पोत्यात ना? काय नाही अण्णा चोरीचा माल आहे. तुम्ही बसा इथं तोवर आम्ही ठेवतो. बर बर तेवढंच काम करायचं राहिलंय आता. आईला या खुर्चीवर लय टोचायला लागले की काय मऊ दिसते ह्याच्यावर बसतो. हॅलो इन्स्पेक्टर ठुसके आणि हवालदार पादरे तुमच्या दोघांचं अभिनंदन. तुम्ही त्या बँकेत चोरी करणाऱ्या चोराला पकडलं. धन्यवाद साहेब. आम्ही त्या चोराला पोत्यात घातलंय. 15 मिनिटात घेऊन येतोय पोलीस स्टेशनला. हा माझ्या प्रमोशनचं तेवढं बघा. साहेब माझ्या पण प्रमोशनचं सांगायचं तेवढं. हा आणि पादरेला हगरे करा. आपलं त्याला इन्स्पेक्टर करा आणि मला IPS करा. अरे फुकणीच्या मीच DYSP आणि तुला कुठं IPS करू? घेऊन या त्या चोराला. काय असेल ते प्रमोशन करू तुमचं. ओके ओके सर. जमलं आता आपल्या दोघांचं प्रमोशन होतं. साहेब ही लय हालतंय हो. थांब रे ह्याच्यात राहतो. या ठुसके पादरे. साहेब ह्याला उचलून कंबार्ट मोडलं बघा. तुमच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तुमचा सत्कार करूया. आभारी आहे. अभिनंदन अभिनंदन. शाबास. शाबास शाबास. अरे त्या चोराला बाहेर काढा भामट्या चोराला. हा हा काढतो काढतो. नाहीतर गुद मारून मरेल. हा बघा साहेब चोर. अण्णा तुम्ही तुम्ही कसं काय आला यात? तुम्ही दोघं जण जेवाय गेल्या पोत्यात काय बघाय पोतं उघडलं तर त्या चोरानं मला मारून पोत्यात गाठलं. बरं अण्णा जावा तुम्ही घरला. घरला जातो पण पोत्यात होतं तेव्हा लाट्या बुक्का कोणी मारल्या मला.
अण्णा हो काय 5 रन मारलेत बघा. अहो मी नाही ह्यांनी मारले बायको आलो मी. अहो कुठं होता एवढे 4 दिवस? माझा फोन पण उचलत नव्हता. अगं बायको हळू बोल. मी बँकेत चोरी केल्या आणि 4-5 लाख चोरून आणली बॅगेत या. 4-5 लाख? अगं हळू बोल की सगळ्या गावभर करतीस का आता? बरं चला मला सोन्याचं काहीतरी करूया. अगं आता कुठं पोलिसांनी गावलं म्हणजे कुत्र्या का मारतील मला. पोलीस मागे लागली ती माझ्या. बघ थोड्या दिवसांनी करूया तुला सोन्याचं काहीतरी. बरं चालते. आणि बघ याबद्दल कुणाला सुद्धा बाहेर बोलू नको. नाही एवढा काही विश्वास नाही बाई माझ्यावर. हाय तुझ्या विश्वास आहे मला. बरं चालते. चला मी दुकानात जाऊन येते साखर पावडर घेऊन. बरं लवकर ये. अहो सीमा वहिनी कुणाला सांगू नका. माझ्या नवऱ्यानं बँकेत चोरी केल्या आणि 4-5 लाख रुपये चोरून आणले ती आणि त्या पैशानं थोड्या दिवसात मला काहीतरी सोन्याचं करणार आहे ती. भारीच किंवा शोभा वहिनी चैनी आहे मग तुमची. होय मग पण कुणाला सांगू नका बरं का. तुम्ही माझ्या जिगरी मैत्रीण आहे म्हणून तुम्हाला सांगते. आई शपथ वहिनी कुणाला सुद्धा सांगत नाही. बरं चालतंय मी दुकानात चालले. बरं. अहो गौरी वहिनी तुम्हाला काय माहितीये का? काय हो? अहो त्या शोभाचा नवरा वैभ्या त्याने बँकेत चोरी करून 4-5 लाख रुपये आणले ती आणि त्या पैशाचं म्हणे तिला सोनं करणार आहे ती. काय सांगतास? होय पण तुम्ही कुणाला सांगू नका बरं का. तुम्ही आपली माझ्या जिगरी मैत्रीण आहे म्हणून तुम्हाला सांगत्या. होय तुझी आई शपथ नाही सांगत कुणाला. बरं जाते मला अजून लई घरात जायचंय. काय? अहो हळदी कुंकवाला. बरं हा. अहो शालू वहिनी. काय हो बोला की. अहो तुम्हाला काय माहिती आहे का? त्या शोभाच्या नवऱ्यानं बँकेत चोरी केल्या आणि 4-5 लाख रुपये चोरून आणल्यात. त्या पैशानं तिला सोनं करणार आहे. खरंच काय? होय पण तुम्ही कुणाला सांगू नका. तुम्ही माझी जिगरी मैत्रीण नाही म्हणून मी तुम्हाला सांगते बरं का. नाही कुणाला नाही सांगत. बरं जाऊ का मी? हा. हॅलो पोलीस स्टेशन. आमच्या कासेगावातल्या वैब्याने बँकेत चोरी केल्या. 4-5 लाख रुपये चोरून आणले ती. त्या वैब्या कुत्र्याला येऊन पकडा. ओ मामा या माणसाला कुठं बघितलंय का? सांगतो पण 10 रुपये द्या. पैसे नाहीत सांग ना तर डोसक्यात गुळी घालीन. अच्छा पुढच्या गलीचं. अरे देवा हे पोलीस कुणाचा फोटो दाखवून काय काय बातम्या काढायला लागली ती. जरा बघतेच. अहो पोलीस साहेब. ओ साहेब कुणाचा फोटो दाखवत होता? कोण मेलय काय? मेलेला नाही ह्यो चोर आहे. ह्याला कुठं बघितलंय सांगा तुम्ही? हो काय? इकडे ह्या गल्लीत. थँक्यू. चल काय झालं बोंबलाय? पोलीस आले ते तुम्हाला पकडायला. अगं पण त्यासनी कसं कळलं मी काशीगावचा आहे? अहो मी सीमा वहिनीला सांगितलं होतं तुम्ही बँकेत चोरी केल्या म्हणून. तिने तर सांगितलं नसेल ना मग. आईच्या गावात सत्यानाश केलास बघ तू. अवघड केलं सगळं आता. अरे देवा आता काय करायचं? आता काय करायचं तूच सांग काय करायचं. आता तुम्ही सांगा. बरं करतो काय तर. ए पोरा या माणसाचं घर कुठं आहे? हो का ते पुढं आहे. बर टाकी. जरा हळू खरोखर जीव जाईल माझा. जरा हळू. टाकी. चांगला होता की रे माझा नवरा. रात्री मटण खाल्लं नाही. गेला माझा सक्का नवरा गेला. ओ शेट येऊ तर मेला. साहेब आता आपल्या दोघांचं प्रमोशन नाही होणार. नाही. ओ बाई काय झाली यासनी? अहो साहेब अचानक अटॅक आला. डोळं पांढरे केलं आणि डायरेक्ट माझं कारभारी वर निघून गेलं. वर कुठं? गच्चीवर. पुढे काय झालं? अहो वर म्हणजे मेलं ही जग सोडून गेलं. अरे लय वाईट झालं वय. ती नव येताना यांच्याकडे कुठली बॅग होती का वय? कसली बॅग. आलं मोकळं गेलं मोकळं. 1 मिनिट.
पक्का नवरा गेला चांगला होता की रे माझा नवरा. हो बाई इकडे या. या फाईल मध्ये मी मंत्र लिहिला आहे. ही फाईल उघडा आणि मंत्र वाचा म्हणजे यांच्या आत्म्याला शांती लागेल. अहो गेलं पोलीस उठा. यस यस आता त्या बॅगेतल्या पैशाच तुला सोनं करायचं. यस सुकाळीच्या साहेब मी मेलोय. ह्यो माझा आत्मा आहे साहेब. आत्माय तुझ्यात राहता. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.